आणि आता एक विशेष बातमी आपण बघूया। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलेली आहे। 5.5 वर्षांची चिमुकली शिवण्याचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलंय। वाढून काढला वाघ ना काढला हा आक्रोश आहे बिबट्याच्या हल्ल्यात आपली 5.5 वर्षांची चिमुकली नात गमावलेल्या आजीचा। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेली 5.5 वर्षांची शिवण्या शैलेश बोंबे ही घराशेजारील शेतात काम करणारे आजोबा अरुण बोंबेंना तहान लागली म्हणून पाण्याचा ग्लास घेऊन जात होते। याचवेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवण्यावरती झडप घातली आणि ओढत उसात घेऊन गेला। दोनशे फुटांवरती उभ्या असलेल्या अरुण बोंबेंनी हे पाहिलं आणि धावत जाऊन जीवाचा आटापिटा करत बिबट्याच्या तावडीतून नातीला सोडवलं। हल्ल्यात जखमी झालेल्या शिवण्याला उपचारांसाठी मंचरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता। या घटनेमुळे मयत चिमुकलीच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसलाय। चिमुकलीचे वडील शैलेश बोंबे आणि आजीला मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। समोर आहे का, समोर ऊसातून आहे ना, त्याच्यावर ते झडप लागली का लगेच आलो वरून, मी पण झडप टाकली त्याच्यावर। ते काय केलं, वरून झडप टाकली, खाली दाबल्यावर धरलं आणि आतमध्ये ना ऊसात घेऊन गेला तो। मी डायरेक्ट आहे ना ऊसातच वरून त्याच्यावरून झडप टाकली। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक राजकीय नेत्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली। पिंपरखेडमध्ये गेल्या 2-3 वर्षाची तिसरी घटना आहे आणि वन खातं त्याच्यावर त्यांच्यापर्यंत जरी उपाययोजना करत असले तरी वरिष्ठ पातळीवरून विशेष करून केंद्रातून याच्यावर काहीतरी कायमचा तोडगा निघाला पाहिजे। दुर्दैवानं तसं काही निघताना दिसत नाही। एक स्पेशल लेपर्ड प्रोटेक्शन स्क्वॉड असेल, या सगळ्या गोष्टींसाठी राज्य आपत्ती घोषित होणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा ही विनंती केलेली आहे। या निमित्तानं पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो। या गंभीर घटनेनंतर संपूर्ण पिंपरखेड गावात भीतीचं वातावरण पसरलंय। तर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने आता हालचाली सुरू केल्या। जिथं घटना घडली तिथे एकूण 11 पिंजरे लावत आहोत, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर बिबट्या हा जेरबंद करायचा आहे। त्या पिंजऱ्यांसोबतच आपण 2 लाईव्ह कॅमेरे आणि एक 4 ते 5 ट्रॅप कॅमेरे लावत आहोत आणि आमचा प्रयत्न असाच आहे की लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद होईल। निरागस शिवण्याच्या जाण्याने पिंपरखेड गावावरती शोककळा पसरली आहे। आजोबांसाठी पाणी घेऊन जाणाऱ्या नातीचा बिबट्यानं जीव घेतला, त्यामुळे मंचर परिसरात शेतशिवारात जाणंही आता सुरक्षित नाही का असा सवाल गावकरी विचारतायत। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे।